मंडळी नमस्कार. तीर्थरूप दत्ता काका एक महासमन्वय भाग 2 मध्ये आपण पुन्हा भेटतो आहोत. काकांच्या बोधाचा परामर्श घेण्याच्या उद्देशाने आपला हा एकतर्फी गप्पाष्टकाचा कार्यक्रम चालू आहे. खरं तर काकांचं सांगणं किंवा उपदेश इतका साधा सरळ आणि कळण्यासाठी अतिशय सुलभ असताना पुन्हा त्यांच्या बोधाला माझ्या विश्लेषणाचं ठिगळ लावण्याचं मुळीच आवश्यकता नाही. परंतु त्यांच्या या बोधाचा पुन्हा आठव या निमित्ताने होणार आहे. तसंच त्यांच्या बोधाला कुठला संदर्भ असतो याचेही स्पष्टीकरण मला थोडं गरजेचे वाटते, म्हणून हा सर्व खटाटो. मंडळी, 2009च्या पाडव्याला काकांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला अनुग्रहित केले आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी तीर्थरूप काका अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या घरी यावं अशी आमची मनोमन इच्छा असल्यामुळे आम्ही उभयतांनी त्यांना तशी गळ घातली. त्यावेळेस काका मला म्हणाले की तुम्ही ऑफिसमधून किती वाजता घरी येता? मी त्यांना म्हटलं की साधारणतः 6 पर्यंत मी घरी येतो. त्यावेळेस काका म्हणाले ठीक आहे, आम्ही संध्याकाळी 6:30च्या दरम्यान तुमच्याकडे येतो, परंतु मी येणार म्हणून तुम्ही ऑफिसला दांडी मारता कामा नये. आधी ऑफिसचं काम पूर्ण करा, ड्युटी फर्स्ट, असा सल्लावद आदेशच त्यांनी मला दिला. तीर्थरूप काका स्वतः LIC मध्ये झोनल मॅनेजर या अतिशय उच्चपदी कार्यरत होते आणि हे सर्व आपल्या सर्वांना माहीत आहे. या संदर्भात ते पुढे मला म्हणाले की मी कलकत्त्यात असताना LICच्या ऑफिसचे कामकाज साधारणतः 9:45 म्हणजे 9:45च्या दरम्यान सुरू व्हायचं. ऑफिसमधील कर्मचारी अधिकारी वर्ग सुरुवातीला 10-15 मिनिटं उशिराने यायचा, परंतु मी मात्र रोज 9:35 बरोबरला ऑफिसला पोहोचायचो आणि शिपायाला बोलवण्यासाठी बेल मात्र 9:45 नंतर दाबायचं. आपण स्वतः वक्तशीर असलो म्हणजे आपल्या अधीनस्थ जे काही अधिकारी कर्मचारी असतात ते सुद्धा वक्तशीर आणि कार्यालयीन शिस्त पाळण्यासाठी बाध्य होतात. मंडळी, हीच गोष्ट प्रपंचात सुद्धा लागू आहे. काका पुढे म्हणाले की डोंगरदऱ्यातून आपण जो शब्द बोलतो तोच आपल्याला प्रतिध्वनी स्वरूपात ऐकायला मिळतो. तुम्ही डोंगराच्या घळीत राम हा शब्द मोठ्याने म्हटला तर त्याचा इको सुद्धा म्हणजे प्रतिध्वनी सुद्धा रामराम म्हणून ऐकायला येतं. प्रत्यक्ष जीवनामध्ये पेराल तसे उगवेल याचा अनुभव आपल्या सर्वांना अनेक वेळा येतो. आता या सांगण्यामध्ये काय इंगित दडलं असेल? मंडळी, ज्या संत विचाराचा एवढा मोठा वारसा आम्ही मोठ्या गौरवाने मिरवतो, ज्या विचारांचं मोठेपण अगदी वेळोवेळी दाटला कंठाने गातो, त्या संत विचारांचा आमच्या दैनंदिन जीवनाशी नेमका संबंध काय? संत विचारांची आमच्या व्यक्तिगत जीवनातील प्रस्तुतता काय? संत विचारांचे आमच्या खाजगी जीवनात नेमकं काय स्थान आहे? संतांच्या विचार विश्वातील कोणत्या गोष्टी आम्ही आमच्या रोजच्या जगण्यात आणू शकतो? ते विचार आम्ही आमच्या रोजच्या जगण्यात आणले तर आमच्या ऐहिक जीवनाला धक्का बसेल का? श्रोतेहो, थोडं स्पष्टच सांगायचं झालं तर आमच्या ऐहिक जीवनाला धक्का बसेल का? आमच्या सुख उपभोगावर मर्यादा पडतील का? आमचे ऐहिक जीवन संपुष्टात येईल का? आमचे प्रापंचिक जीवन समाप्त होईल का? आम्हाला आमचा हा संसार सोडावा लागेल का? संतांचे विचार आम्ही आमच्या रोजच्या जगण्यात आणले तर आमच्या देहाची परवड होईल का? आम्हाला उपासतापास करावे लागतील का? आमचे हे रोजचे कपडे सोडून भगवे वस्त्र धारण करावे लागतील का? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
संतांचे विचार आज उपयुक्त ठरतात का अशी शंका किंवा प्रश्न आपल्याला पडतो, कारण भक्ती म्हणजे निवृत्तीच्या पंथाला लागणे अशी आपली अडाणी समजूत झालेली असते. संत म्हणजे लोकांत सोडून आत्मचिंतन करीत बसलेला एक निरुपद्रवी साधू अशीच आपली समजूत झालेली असते. परंतु मंडळी, तीर्थरूप दत्ताकाकांच्या तत्वज्ञानात आध्यात्मिकता आणि ऐहिकता यांचा परस्पर छेद बसत नाही. निखळ निवृत्तीपर परलोक प्रधान विचाराचा प्रचंड पगडा शतकानुशतके आपल्या डोक्यावर वागवणाऱ्या समाजात परमपूज्य काकांनी अतिशय मूलभूत अशा वैचारिक मन्वंतराला हात घातला. मंडळी, अनुभवाला येणारे हे उभे जग म्हणजे एकाच शिवतत्वाचा आविष्कार असल्याने ते शिवा इतकं सत्य आहे. म्हणून ऐहिक जीवन नासवणारे जे जे काही आहे ते सारे संत विचाराला साफ नामंजूर आहे. काकांचा उपदेश आणि आपले प्रत्यक्ष जीवन याची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा असं आपल्या मनात येत नाही. हो, खरंच आहे. कारण या उपदेशाचा आणि आपले जीवन सुंदर, समाधानी, तृप्त आणि आनंदी करण्याचा प्रत्यक्ष काही संबंध आहे असे आपल्याला मनापासून काही वाटत नाही. परमपूज्य काकांचं असं ठाम मत आहे की जे तत्वज्ञान जीवनातून उगम पावत नाही व जीवनाचा खरा अर्थ समजून देत नाही ते तत्वज्ञान वांझोट असतं, वांज असतं. आणि म्हणूनच प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगवेगळ्या जीवन पद्धती नसून एकाच अखंड जीवनाच्या दोन बाजू आहेत. काका स्वतः प्रवृत्तीपर विचारांचे, स्वतः अविवाहित असून सुद्धा संसाराचा, प्रपंचाचा पुरस्कार करणारे, प्रपंच विज्ञान आग्रहाने मांडणारे, भक्ती मार्गामध्ये नामस्मरणाच्या माध्यमातून सगुण उपासना व त्याद्वारे अद्वैताचा सिद्धांत मांडणारे, प्रपंचात राहून वैराग्य कसे सांभाळावे याचा आदर्श पाठ देणारे आमचे काका नको दैन्य वाणे जिने भक्ती गुणे या समर्थांच्या मतांचा हिरिरीने पुरस्कार करतात. मंडळी, जीवन सुंदर करणं, जगणं आनंदाचं असणं, हौशेने जगण्यासाठी निरोगी जीवन विचाराची कल्याणप्रद बैठक तरुणपणीच मनाला लाभलेली असावी. म्हणजे मग विवेकाच्या नियंत्रणाखाली दृश्य जगातील भौतिक सुख भोगता येते. भोगासंगे कुठे न गुंतावे याचा हाच इत्यर्थ दत्ताकाकांना अपेक्षित आहे. प्रापंचिकाबद्दल सर्वच संतांना कळवळं आहे. अहो, नोकरी धंद्याच्या रहाटगाडग्यात सतत गरगर फिरणाऱ्या कुटुंबवस्थ व्यक्तीला देवाच्या दारापाशी उभं राहायला नेमका किती वेळ मिळेल याचे ज्ञानदेवाने मांडलेले गणित अचूकच म्हणायला पाहिजे. देवळावरून जाता येता आपण देवाच्या दारात फार तर क्षणभर डोळे मिटून उभे राहू शकू, हे ज्ञानदेव जाणतात. पण इथे ध्यानात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्ञानदेवादी संत त्याबद्दल प्रापंचिकाची टिंगल-टवाळी किंवा अवहेलना मुळीच करत नाही. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर एकाग्र चित्त करून मनोभावे हात जोडले तरी देवाला पुरतं हे ज्ञानदेव हरिपाठाच्या सुरुवातीला सांगून टाकतात. तासन तास देवाच्या दाराशी ठाण मांडले आणि देवाचं डोकं धरून बसलो तर मग घरातील नित्याची कामे कोण करणार, प्रपंचाची काम कोण करणार, चरितार्थ कसा चालणार, समाजामध्ये साफसफाईची काम कोण करणार, समाजामध्ये मधली दिवाबत्तीचं काम कोण करणार, समाजामध्ये लहान मुलांना शाळेत कोण शिकवणार. आणि मग परमार्थाच्या नावाखाली प्रपंचातील रोजच्या कामांना हीन लेखणे वा टांग मारणे हे तर दत्ताकाकांना साफ मंजूर आहे. आणि म्हणूनच त्यांनी नोकरीतील आपले काम नीट करण्यावर नेहमीच भर दिला आहे. तीर्थरूप दत्ताकाका पुढे म्हणाले की मन किंवा चित्त शुद्ध करणे हा परमार्थाचा गाभा आहे. श्रोतेहो, नामस्मरणाच्या माध्यमातून हेच आपल्याला साधायचं आहे. आणि ही चित्तशुद्धी
ही चित्तशुद्धी आपल्याला रोजच्या कामातून साधायची आहे. त्यामुळे आपण करीत असलेले काम, मग ते प्रपंचाचे असो, चरितार्थ चालवण्याचे असो अथवा कार्यालयीन कामकाज असो, ते सचोटीनेच करावे लागेल. व्यापाराला आपला तराजू सरळ धरावाच लागेल. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवावेच लागेल. डॉक्टर, इंजिनियर अथवा कर्मचारी यांना त्यांचे चित्त दूषित होणार नाही असेच काम करावं लागेल. म्हणजे मग साध्या कर्माचे रूपांतर कर्मयोगात होतं. इतकं साधं सूत्र दत्ता काकांनी त्यावेळी सांगितलं. आणि त्यासाठी त्यांनी महाभारतातील तुलाधार वाण्याची एक गोष्ट सांगितली होती. जाजली नावाचा एक ब्राह्मण ज्ञान मिळवण्यासाठी तुलाधार वाण्याकडे जातो. तुलाधार वाणी आपल्या दुकानात बसलेला असतो, समोर तराजू टांगलेला असतो. ग्राहक कोणी असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, ज्ञानी असो, अडाणी असो, मोठा असो किंवा लहान बालक असो, त्याला सरळ दांड्याच्या तराजूनेच माप घालायचं हा पहिला धडा तुलाधार वाणी जाजलेला शिकवतो. आता तराजूचा दांडा सरळ धरायचा म्हणजे त्याचा सरळपणाचा संस्कार आपल्या मनावर घडत असतो. हा या कथेचा इत्यर्थ काकांनी आम्हाला सांगितला. मंडळी, शरीराच्या पातळीवर घडणाऱ्या कर्माचा मनावर आणि चित्तावर जो सुभग परिणाम होतो त्याद्वारे चित्त शुद्ध होणं अपेक्षित आहे. फार महत्वाचं वाक्य बघा. तराजू सरळ धरला की तीच सरळता मनाला लाभेल आणि मग असे सरळ मग तराजूची दांडी तिरकी मारण्याची प्रेरणा शरीराला कधीच देणार नाही. असा हा रोजच्या कर्माचा, आपल्या कामाचा आणि चित्तशुद्धीचा अनोन्य संबंध आहे. शुद्ध मनाची निकड किंवा चित्तशुद्धी केवळ परमार्थातच अपेक्षित नाही, परमार्थापेक्षा ती प्रपंचात गरजेची आहे. माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे देवधर्म करतो, पूजापाठ करतो, व्रतवैकल्य करतो, साधना करतो, ते आपल्या स्वतःसाठी असतात. स्वतःच्या देहाच्या आणि मनाच्या कार्यक्षमतेसाठी असतात. इच्छांच्या किंवा आकांक्षांच्या वासनेच्या संयमनासाठी असतात. त्यांना कंट्रोल करण्यासाठी असतात. ईश्वरावर उपकार करण्यासाठी या गोष्टी करायच्या नाहीत. ईश्वराची त्याच्यातून काहीच अडत नाही. ईश्वर दयाळू आहे हे निश्चित, पण तितकाच तो न्यायी आहे हे पण विसरून चालणार नाही. तो सर्व शक्तिमान आहे, तसाच तो सर्वज्ञही आहे. ही बाब आपण प्रपंचात किंवा नोकरीत काम करताना लक्षात ठेवली पाहिजे. या संदर्भाचे मूळ आपण पाहू गेलं तर पार 17व्या शतकामध्ये सुद्धा नोकरी धंद्यावर जाणाऱ्याला श्री समर्थांनी चांगल्या कानपिचक्या दिल्या आहेत, चांगली कान उघडणी केली आहे. समर्थ आपल्या दासबोधात म्हणतात, साहेब कामाशी गेला नाही, गृहीत सुरवाळणी बैसला, तरी साहेब कुटील तयाला पाहतील लोक. आपला हा प्रपंच भ्रामक किंवा लटका नसल्यामुळे त्यातून सुटण्याची बातच संत विचारात नाही. परमपूज्य काका हीच प्रपंचातील ऐहिक बाजू आपल्या सुखसंवादात नेहमी मांडताना आपल्याला दिसतात. जगणं कसं सोपं करायचं ही सांगण्याची काकांची हातोटी काही न्यारीच आहे. झालं असं की एकदा तीर्थरूप दत्ता काका अकोल्याला आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बुलढाण्याला जायचे होते. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांना निरोप देण्यासाठी डॉक्टर टी.व्ही. कुलकर्णी यांच्या घरी जमलो होतो. त्यावेळेस काका म्हणाले की आपण रामदास पेठमधील नाथ मंदिरातील दत्ताचे आणि माधवनाथाचे दर्शन घेऊन जाऊ. त्याप्रमाणे आमचा हा सर्व लवाजमा नाथ मंदिरात पोचला. सोबत पप्पूदादा, पोहरकर वगैरे मंडळी होती. नाथ मंदिरात तीर्थरूप दत्ता काका येणार असल्याची वर्दी आधीच नाथ मंदिराचे पुजारी सिद्धभट्टी यांच्याकडे आम्ही दिली होती. त्यामुळे तेही तयारीच होते.
मंदिरात गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि आम्ही सर्व मंडळी सिद्धभट्टी यांच्याकडे चहा पाण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी काका सिद्धभट्टींना म्हणाले की तुम्ही 13 कोटी रामनामाचा जप संकल्प आत्ता सोडा. 13 कोटी हा आकडा ऐकल्यानंतर सिद्धभट्टी बऱ्यापैकी गांगारले, एकदम गोंधळले. त्यांना असं वाटलं की एवढा मोठा जपाचा संकल्प आपण कसा पूर्ण करणार. अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात चालू असताना दत्ता काका त्यांना म्हणाले की ते काम फार सोपं आहे. मंदिरामध्ये एक फळा टांगला होता. त्यावर मंदिरातील सूचना वगैरे लिहिण्यात येत होत्या. तो लिहिण्यासाठी तो फळा तिथे होता. काका पप्पूदादा पोहरकरला म्हणाले की त्या फळ्यावर 13 कोटीचा आकडा लिहा. त्याप्रमाणे पप्पूदादांनी फळ्यावर 13 कोटीचा आकडा लिहिला. त्यानंतर काका म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत श्रीराम जयराम जय जय राम असा वैखरीवाणीने आपण एक माळ करू. त्याप्रमाणे उपस्थित काय जे आम्ही 15-16 लोक होतो त्या सर्वांनी वैखरीवाणीने एक माळ जप केला. जप झाल्यानंतर काका पप्पूदादा म्हणाले की त्या फळ्यावरील 13 कोटीच्या आकड्याखाली वजाबाकीचे चिन्ह देऊन त्यातून 108 म्हणजे जपमाळेची जेवढी संख्या असते तेवढा आकडा 108 हा आकडा वजा करा आणि उरलेली वजाबाकी त्याच्या खाली लिहा. त्याप्रमाणे पप्पूदादांनी 13 कोटी उणे 108 याची वजाबाकी 12,99,99,892 असा आकडा लिहिला आणि सिद्धभट्टीकडे वळून काका म्हणाले की बघा 13 कोटी हे आपलं पहिलं टार्गेट होतं अगदीच 2-3 मिनिटापूर्वी आणि 2-3 मिनिटात हा 13 कोटीचा आकडा न राहता 12,99,99,892 इतकाच आकडा राहिला. त्यामुळे 13 कोटीचा धसका न घेता नामस्मरणाला सुरुवात करा. मंडळी दत्ता काका ते म्हणाले की क्षणाक्षणाने हा आकडा तुम्हाला कमी होताना दिसेल आणि आपले ध्येय आपण लवकर गाठू शकू याचा विश्वास आपल्यात निर्माण होईल. अवघड गोष्ट सोपी करण्याची त्यांची हातोटी खरोखरच अचंबित करण्यासारखी आहे. श्रोते हो, नीटनेटकं राहणं, अप टू डेट राहणं, छान कपडे घालणं, स्वतः चांगलं दिसणं, आपण नेहमी प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये असण्याबद्दल तीर्थरूप दत्ता काका नेहमीच आग्रही असायचे. ते म्हणाले की इव्हन देवपूजा करताना सुद्धा आपण छान तयार होऊन देवपूजेला बसलं पाहिजे. कारण आपण जसं देवाकडे बघतो तसा देव सुद्धा आपल्याकडे बघत असतो. त्यालाही तुमच्याकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे. एका साधकाशी काकांचं असं बोलणं चालू होतं. ते पुढे म्हणाले की देवपूजा करताना आपण एकच सोवळं किंवा कत पितांबर नेसतो. त्याऐवजी चांगल्या वेगवेगळ्या रंगाचे निरनिराळे पितांबर घातले तर तुमच्याकडे पाहणाऱ्याला सुद्धा प्रसन्न वाटून प्रसन्न वातावरणाची निर्मिती होईल. मागे दत्ता काका एकदा अकोल्याला आले असताना त्यांचा मुक्काम डॉक्टर TV कुलकर्णी यांचे घरी होता. काकांचे हे मोठे चुलत बंधू आहेत. दुपारी साधारणतः 4-4:30च्या दरम्यान अनेक लोक काकांच्या दर्शनाला आले होते. त्यामध्ये एक सासू सुनेची जोडी पण आली होती. त्यांच्या मुलाचं लग्न काहीतरी 7-8 महिन्यापूर्वी 10 महिन्यापूर्वी झालं होतं. त्यावेळी काका त्या सासूबाईंना म्हणाल्या, काय म्हणतात तुमच्या सुनबाई,
सासूबाई म्हणाले, काही नाही, ठीक आहे. त्यावेळेस काका त्या सासूबाईला म्हणाले की आपली सुनबाई छान आहे असे तुम्ही 4 लोकात सांगत जावा. त्यावेळी सासूबाईच्या चेहऱ्यावर थोडी नापसंतीची झलक दिसली. काकांनी त्या सासूबाईंना माझी सुनबाई छान आहे असं जाहीरपणे म्हणायला सांगितलं. तीर्थरूप काकांच्या आग्रहाखातर शेवटी सासूबाईंनी बळेबळेच आपली सुनबाई चांगली आहे असं म्हटलं. सायंकाळी सगळी मंडळी गेल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या साधकाने काकाला विचारले की त्या सासूबाईची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही त्या सासूबाईकडून सुनबाई चांगली असल्याबद्दल का वधून घेतलं? दत्ता काका म्हणाले की कर्म 2 प्रकारचं असतं. एक स्थूल कर्म आणि दुसरं सूक्ष्म कर्म असतं. आपली प्रत्यक्ष कृती हे स्थूल कर्मात येतं आणि आपले विचार किंवा बोलणे हे सूक्ष्म कर्मात येतं. आणि कुठलेही कर्म हे त्याचे फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. सासूबाईंनी नाखुशीनं का होईना परंतु जाहीरपणे सुनबाई चांगली असल्याचे म्हटलं. आता या सूक्ष्म कर्माचा परिणाम सुनबाईवर नकळत होऊन सुनबाई निश्चितपणे चांगली वागू लागेल. मंडळी, संतांच्या सहवासात केलेल्या कर्माचा चांगला परिणाम निश्चितच घडून येतो. श्रोतेहो, योगायोगाने समर्थ सद्गुरू तीर्थरूप दत्ताकाका यांचा वाढदिवस आणि गुरुपौर्णिमा हे एकाच दिवशी म्हणजे 10 जुलै 2025 रोजी आणि तेही गुरुवारी येत आहेत. हा कपिलाषष्ठीचा योग म्हणावा लागेल. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आता माझ्या सद्गुरूंची थोरवी मी बापडा काय वर्णन करणार. दासबोधामध्ये समर्थांनी सद्गुरुस्तवन या समासात सद्गुरूंना अनेक उपमा देऊ केल्या, परंतु प्रत्येक उपमा सद्गुरूपेक्षा कशी निम्न स्तराची आहे. प्रत्येक उपमेतील त्यांनी खोट दाखवून ती उपमा सद्गुरूंसाठी कशी योग्य नाही हे अनेक उदाहरणासह त्यांनी स्पष्ट केले. आणि शेवटी समर्थ म्हणतात, सद्गुरू वर्णवेना हेची माझी वर्णना. म्हणजे सद्गुरूंचं मी वर्णन करू शकत नाही, हेच माझं सद्गुरूंसाठी वर्णन आहे. मंडळी, जिथं समर्थासारखे थोर महात्मे सद्गुरूंचं महात्म्य किती मोठं आहे दाखवताना सद्गुरू हे वर्णनातीत आहेत, वर्णनाच्या पलीकडे आहेत. आपल्या शब्द सामर्थ्यामध्ये त्यांचं वर्णन त्यांचं महात्म्य आपण पकडू शकत नाही. तिथे माझ्यासारखा सद्गुरूंचं महात्म्य काय वर्णन करणार. आणि म्हणूनच या दुसऱ्या भागात मी इथेच थांबतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.